तुम्ही कुठे होतात सर? तुम्ही नाही तर आमची काही करमणूकच नाही. करमणूक नाही म्हणजे तसं नाही म्हणायचं सर मला. म्हणजे गणेश विसर्जनानंतर भक्तांच्या आयुष्यात जशी एक पोकळी निर्माण होते ना सर, तशी एक पोकळी निर्माण झाली होती आमच्या मनात. तुम्ही नाही तर सर तुम्ही बरे आहात ना? आहे मी आहे. म्हणजे बरा आहे मी, पण एक जुनी जखम भळभळायला लागली. पण आता थोडीशी बरी आहे. लावा चुना. चुना नाही म्हणजे जखमेवर चुना लावा सर. हळद वगैरे असं काही नसतं. चुना इज द बेस्ट. सुदृढ. एक मिनिट. या मॅडम कोण आहे? सर मी ओळख करून देतो. ही नीतू माझे बॉस. हॅलो. नीतू, यांना मी कुठेतरी पाहिलंय. कुठे? झिम्बाब्वेला कशा असतील? का सर? अरे झिम्बाब्वे आपल्या सोसायटीत येतं का? हो पण मुलगी झिम्बाब्वे मधली असू शकते ना. अरे आवरा. मॅडम एक मिनिट. ते आपले बॉस आहेत. मी कुठे म्हटलं ते मुलगी आहे? एनिवे, पण यांना मी कुठेतरी पाहिलंय. कुठे? सर मी सांगू? सांग. तुम्ही मला राहायला जे घर दिलंय ना, हा, त्या घराच्या अगदी समोरच्या घरात ही राहते. समोरची गच्ची म्हणजे नाशिककरांची मुलगी असतो? हो. निलिमा नाशिककरची मुलगी असतो? हो काका. काका? पण तुम्ही ओळखता माझ्या आईला? हो, चांगलाच ओळखतो. माझ्या एवढं चांगलं कुणीच ओळखणार नाही तुझ्या आईला. म्हणजे म्हणजे आम्ही एकत्र कॉलेजमध्ये होतो ना. काय सांगताय सर? म्हणजे मी कॉलेजमध्ये गेलो नाही असं वाटतं का तुम्हाला? माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका. डबल ग्रॅज्युएट आहे मी, कळलं? काका येते मी. उशीर होईल ना मला. जा बेटा जा. उशीर करणं वाईट. उशीर झाल्यानंतर काय होतं ना, हे मला चांगलं ठाऊक. खूप शिक्षा भोगली मी. खूप शिक्षा भोगली. सर मी काय म्हणतो? नाही, तुम्ही काहीच म्हणू नका. हा, तुम्ही काम करा. मी सक्सेना आहे. नो, मी कामेरकर. कृष्णकांत. गच्ची, समोरची गच्ची. काय? येस, समोरची गच्ची. काय होतंय काय सर ना? अल्झायमर असावा. मॅडम कधी माका वाटतं साहेबांका ना कोणत्या तरी झाडान धरल्यान. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो. मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.